नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना रक्षाबंधन स्पेशल अशी आपण राखी डिझाईन मी तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे बघा. त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. त्यासाठी ना आधी अस्तरचं फॅब्रिक घेऊन मी मार्किंग करून घेते. बॅक पार्टची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. जेवढी लांबी आहे ब्लाऊजची तेवढी लांबी त्यामध्ये +1 इंच करून मी 13.5 वरती मार्किंग करून घेतलं. 5.25चे शोल्डर घेतलेले आहे. 5.25चा मोंडा घेतला. छाती आहे 32ची चेस्ट आहे. 8 इंचावर मार्क केलं. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. खालच्या साईडने सुद्धा याच पद्धतीने मार्किंग करून घेतलं बघा. परत ही फिटिंगची बाजू आहे तर ती आखून घेतलेली आहे. बॉक्स हा ड्रॉ करून घेतला. यानंतर 1.25 वरती मोंड्याचा आकार देण्यासाठी मार्क करून घेतलं सेंटरमधून आणि दोन्ही साईडचं सेंटर काढलं आणि या पद्धतीने मोंड्याला आकार देऊन घेतला बघा. यानंतर गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच किंवा 2 इंच कमी जास्त करू शकता तुम्ही. जर खूपच जास्त डीप असेल तर मी 2.25 इंच घेतलेला आहे. जर खूप जास्त डीप गळा असेल आणि उंची जास्त असेल तर त्यामध्ये 2च इंच गळा रुंदी घ्या. या पद्धतीने गळा आखून घेतला आणि बघा इथे फक्त मी आकार देण्यासाठी गोलाकार फक्त या पद्धतीने जमतो का तर ते फक्त आखून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी डिझाईन काय बनवायची ते पुढे तुम्हाला दाखवणारच आहे बघा. त्यासाठी फक्त मी एक ट्रायल म्हणून गोलाकार हा असा व्यवस्थित दिसतो का डायरेक्ट गोल बनवून तयार केलेला व्यवस्थित दिसतो ते करण्यासाठी मी आखून घेतलं. यानंतर अस्तरचं फॅब्रिक कट करून घेतलं. त्याच पद्धतीने मेन फॅब्रिक पण कट करून घेतलं. यानंतर मेन फॅब्रिक जे आहे का तर ते साईडला ठेवायचं. त्याला ना बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवायची. या पद्धतीने ते बरोबर ठेवून घ्यायचं. गळा कट करून घेतला. बरोबर बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आणि त्यावरती अस्तर जे आहे तर ते उलट मार्किंग केलेली बाजू आतल्या साईडने गेलेली आहे बघू शकता तुम्ही. या पद्धतीने मी ठेवून घेतलं आणि आता याला व्यवस्थित असं पिन करून घ्यायच्या. जर तुम्हाला वाटत असेल कपडा सटकतो गळ्याच्या भोवताली तर पिन लावून घ्या, टाचण्या लावून घ्या आणि मग गळा पलटी करून घ्या. या पद्धतीने 1/2 इंच शिलाई मार्जिन जोडण्यासाठी सोडून द्यायचं. या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची बघा. पूर्ण गोलाकार जसा गोलाकार आहे तर त्याच पद्धतीने याला स्टिच करून घ्यायचं. या पद्धतीने व्यवस्थित मी स्टिच करून घेते. यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा जर पट्टी बसवायची नसेल मी कमरेच्या साईडला सुद्धा फोल्ड करून घेणार आहे. त्यामुळे कमरेच्या साईडला सुद्धा मी टिप टाकून घेतली. या पद्धतीने आता गळा आणि कमरेच्या साईडला जे एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून टाकायचं. या पद्धतीने असे कट्स द्यायचे. कट्स दिल्यामुळे काय होतं ना ब्लाऊजला फिनिशिंग ही छान येते. त्यामुळे मी दोन्ही साईडचं जे आहे कट देऊन घेणार आहे दोन्ही साईडला म्हणजे खालच्या भागाला आणि गळ्याच्या पाठीला. या पद्धतीने आतल्या साईडला हात घालून मी हा गळा पलटी करून घेतला. अस्तर आतल्या बाजूला गेलं आणि मेन फॅब्रिक जे आहे वरच्या बाजूला आलं. या पद्धतीने आधी गळ्याला फिनिशिंगमध्ये वरच्या बाजूने टीप टाकून घ्यायची बघा. व्यवस्थित दाबची टीप टाकून गळा हा फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचा. गळा तयार करून झाला की लगेचच कमरेच्या साईडला पण एक फिनिशिंगची टीप टाकून घ्यायची. या पद्धतीने व्यवस्थित अशी कमरेच्या साईडला पण मी टीप टाकून घेते बघा. बरोबर अस्तरवरच्या बाजूने नाही दिसलं पाहिजे. या पद्धतीने व्यवस्थित असे आपल्या हाताचा दाब ठेवून टीप टाकून घ्यायची. टीप टाकल्याच्या नंतर दोन्ही साईडचे जे आपले अस्तर आणि मेन फॅब्रिक जे जॉईंटची राहिली होती फिटिंगची बाजू आणि मोंडा शोल्डरपर्यंत या पद्धतीने जोडून घ्यायचं. दुसऱ्या साईडचं सुद्धा असंच जोडून घ्यायचं. व्यवस्थित हाताचा दाब राहू द्यायचा. फुगा वगैरे काही आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि बघा आता जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे का तर ते कट करून टाकायचं आणि व्यवस्थित जसं आपण गळा म्हणजे बॅक पार्ट तयार करतो तसा बॅक पार्ट तयार करून घ्यायचा. या पद्धतीने बॅक पार्ट तयार झाल्याच्या नंतर बघा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. एक छोट्या साईजची बांगडी घेतलेली आहे बघा. तो गोल आकार काय व्यवस्थित दिसत नव्हता. गोलमध्ये थोडासा लंबोळा वाटत होता मला. त्यामुळे मी बांगडीच्या साह्याने या पद्धतीने गोलाकार कॅनव्हासवरती आखून घेतला. त्यानंतर कॅनव्हासला ना या पद्धतीने एक्स्ट्रा ठेवलं. 1.5 इंच 1 इंच असं चौकोनी आकारामध्ये एक्स्ट्रा ठेवून घेतलं. अस्तर घेतलेलं आहे बघा. गळ्याच्या साईडचं जे अस्तर आहे तर ते अस्तर घेतलं. या पद्धतीने कॅनव्हास आणि अस्तर स्टिच करून घेतला. तुम्ही हवं तर ना प्रेस करून घेतलं तरी पण चालतं. या पद्धतीने आता सर्व बाजूने दाबची टीप अशी टाकून घेणार आहे मी बघा. फोल्ड करून घ्यायचं. या पद्धतीने टीप टाकून घ्यायची जेणेकरून आतल्या साईडला ही साईड आहे ती फिनिशिंगमध्ये तयार होते. त्यामुळे बघा
यानंतर बॅकचा पार्ट आहे तर तो घ्यायचा आणि काय करायचं, हे जे आपण गोलाकार काढलाय का याचं पण सेंटर काढायचं आणि हा गळासुद्धा बरोबर व्यवस्थित एकावरती एक ठेवून तयार करून याचं पण सेंटर काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ना हा पॅच जो आहे तो व्यवस्थित लावता येईल. पॅच लावण्यासाठी ना असं सेंटर काढून घ्यायचं या पद्धतीने. आता हे सेंटरवर दोन्ही सेंटर ठेवून घ्यायचे. या पद्धतीने मधला जो गोल आहे, आतल्या साईडचा जो गोल आहे, या गोलचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. थोडा मोठा घेतला तरीसुद्धा चालतं. मी एकदम छोटा पण नाही घेतलेला, मीडियम साईजच घेतलेली आहे. या पद्धतीने गोलाकारमध्ये मी सर्व बाजूंनी टीप टाकून घेणार आहे बघा. हा जो आपण पॅच तयार केलेला आहे त्याला व्यवस्थित टीप टाकून घ्यायची. जसा गोलमध्ये आकार आहे का तर त्याच पद्धतीने टीप आली पाहिजे व्यवस्थित. शेवटला लॉक करायची टीप आणि या पद्धतीने आतल्या साईडला एक कट देऊन घ्यायचा आणि व्यवस्थित ह्याला जसा गोल आकार आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं. कट केलं की यालासुद्धा ना व्यवस्थित असे कट्स द्यायचे. याला जास्त व्यवस्थित कट्स द्या, जेणेकरून हा व्यवस्थित पलटी होईल. जसा आकार आहे आपला गळ्याचा गोलमध्ये त्या पद्धतीने गोल आकार तयार होईल, त्यासाठी व्यवस्थित कट द्यायचे. बघा आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं कट्स दिल्यामुळे. गोलाकार जसा आहे तशा पद्धतीने आपला आकार आलेला आहे. यावरती आता आकार आल्याच्या नंतर यावरती ना दाबची टिपी व्यवस्थित टाकून घ्यायची फिनिशिंगमध्ये सर्व बाजूंनी. बघा गोलाकारावरती जशी आहे तशी मी गोलमध्ये टीप टाकून घेतली. आता टीप टाकल्याच्या नंतर ना याला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मी बघा नॉड घेणार आहे. एक पिंक कलरची मी नॉड घेतलेली आहे. डार्क पिंक कलर आहे हा आणि याच कलरची मी लेससुद्धा यूज करणार आहे. तुम्ही याला तुमच्याकडे जर कलर ना कॉन्ट्रास्टमध्ये घेतलं तर खूपच छान आहे, किंवा गोल्डन कलरची घेतली तरीसुद्धा चालते. परंतु कॉन्ट्रास्ट कलर असेल ना लेसचा तर खूप सुंदर दिसतं. लेस आणि नॉडची एकच डिझाईन राहू द्यायची. बघा गोल आकार आहे तर त्याला एक नॉड घेतलेली आहे मी, या पद्धतीने लावून घेतली. यानंतर परत प्लसचं चिन्ह कसं आपण तयार करतो त्या पद्धतीने दोन्ही साईडला मी लावून घेतली. यानंतर प्लसच्या चिन्हासारखंच केलं की नंतर परत एका क्रॉसमधनं दुसऱ्या साईडला क्रॉसमध्ये एक नॉड लावून घ्यायची. त्याच पद्धतीने दुसरा क्रॉस घ्यायचा. असे बघा एक प्लस चिन्ह तयार झालं. यानंतर एक दुसरा क्रॉस आणि एक, या पद्धतीने अजून दोन. अशा पद्धतीने बघा गोलाकारमध्ये ही नॉड जी आहे तर ती व्यवस्थित क्रॉसमध्ये लावून घ्यायची. या पद्धतीने खूप छान दिसतो याचा सर्कलमध्ये. बघा अशा पद्धतीने सर्कल तयार करून घेतला मी. आतल्या साईडने सुद्धा बघा मस्त फिनिशिंगमध्ये तयार झाला. यानंतर लेस घ्यायची, लहान मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी ज्या कलरची नॉड यूज केलेली आहे त्याच कलरची लेस घेतलेली आहे बघा व्यवस्थित. हा पण डार्क पिंक कलरच आहे. या पद्धतीने एका साईडने गळ्याचे आलेले आहे बघा गोल आकारामध्ये. आता दुसऱ्या साईडने या पद्धतीने मी जसं घेते का बघा लेस कशी फिरवून मी ॲडजस्ट करून लावते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा यूज करून घ्यायचं. बघा ज्या साईडने मी गोलाकाराच्या विरुद्ध बाजूने येऊन या पद्धतीने फिरून अशी लेस लावून घेतलेली आहे. एका बाजूने मी लेस लावून घेतली. आता दुसऱ्या बाजूने कमरेच्या साईडने यायचं या पद्धतीने, आणि जो राहिलेला गोलाकार आहे तर त्यावरनं ही टीप टाकून अशा पद्धतीने अशा गोलाकारामध्ये लावून घ्यायची, जेणेकरून त्याला लेस ही व्यवस्थित लागली जाते. आणि बघा यानंतर अशीच वरच्या साईडला ना गळ्यापर्यंत यायचं ही लेस लावत. या पद्धतीने अगदी हळुवारपणे व्यवस्थित लेस लावून घ्यायची. या पद्धतीने बघा मी लेस लावून घेतले, पूर्ण गळ्याला लेस लावून घेते. आता कट करून घ्यायची आणि दोन्ही साईडला एक टीप कधीच ठेवायची नाही, 2-2 टीप टाकून घ्यायच्या लेसला, जेणेकरून लेस अशी उचकल्यासारखी होत नाही, व्यवस्थित आणि शापमध्ये बसली जाते. त्यामुळे एका साईडने बघा मी लगेचच दुसरी टीप टाकून घेतली. याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी अशीच टीप टाकून घेते. या पद्धतीने टीप टाकून घेतली आणि अशा पद्धतीने आपला बघा बॅगचा नेक हा तयार झालेला आहे. तर आजचा डिझाईन ना राखीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.